नमस्कार, वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल। आज आपल्याबरोबर आहेत संतोष पिंगुळकर, नॅशनल स्कूल विरार यांचे प्रशिक्षक आहेत आणि आज त्यांची इनॉग्रल मॅच आहे। वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल। थँक्यू सर, तुम्ही तुमचा गेल्या वर्षीपासून आज पण आहे, आज आपण BKCवर ही मॅच खेळतोय, अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर इथे आहे, तर आपण ह्याबद्दल काय बोलाल? त्या ज्या फॅसिलिटीज आहेत स्कूल क्रिकेटला MSSAद्वारे आणि नदीम मेमन जे आहेत सेक्रेटरी ऑफ MSSA, ते पण जे आहे ज्या पद्धतीने ते सगळं काही करतायत, जरासं याच्याबद्दल नक्कीच आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये खेळायला खूप आनंद होतो। इतकी जुनी प्रेस्टिजियस टुर्नामेंट आहे ही। सर्वप्रथम मी नदीम मेमन सरांचं अभिनंदन करीन MSSA थ्रू त्यांनी या स्पर्धेसाठी ओपनिंग मॅचला MCA कडून एक ग्राउंड घेतलं आहे आणि MCAने पण दिलं आहे, त्यांचेही आभार। आणि एवढा मोठा ॲटमॉस्फिअरमध्ये आमच्या मुलांना खेळून थोडंसं एन्करेजमेंट मिळेल ती खूप महत्त्वाची आहे, जी MCAने आणि MSSAने आम्हाला उपलब्ध करून दिली। नो डाऊट या ग्राउंडवर आम्ही खेळलेलो आहेत, पण मुलांना खेळायला मिळणं एक प्रशिक्षकासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आत्ता 4 दिवसापूर्वी रणजी झाली, त्याच विकेटवरती आमच्या मुलांना खेळायला मिळते, तर मुलं थोडी एक्साइटेड त्या टुर्नामेंटसाठी आणि आपले परफॉर्मन्स देण्यासाठी। आपली प्रिपरेशन कशी आहे या मॅचची? मुलं व्यवस्थित आहेत, 6 बॅट्समन आहेत, 3 स्पिनर 3 पेस बॉलर घेऊन खेळतोय आम्ही। आता वेदरमुळे थोडासा चेंजेस होईल त्याच्यात, उशीर होतोय, अकाळी पाऊस आहे, ऑक्टोबर एंडमध्ये पण पाऊस येतो आजकाल मुंबईला, त्यामुळे क्रिकेट त्याच्यात पण एवढं चांगलं ग्राउंड उपलब्ध मिळते खेळायला, ती खूप मोठी गोष्ट आहे। व्हेरी गुड। आता बाकीच्या ग्राउंड्सवरती मुंबईच्या अजून सुरू नाही झाल्यात मॅच। आणि तुम्ही स्कूल क्रिकेटला कोचिंग करता, तर तुम्हाला किती ह्या छोट्या छोट्या मुलांना जेव्हा तुम्ही कोचिंग करता तेव्हा तुमचा अनुभव जो असतो, आपल्याला पण वाटतं कधीतरी की आपण पण ह्या वयातून गेलेलो असतो, त्यामुळे काय फिलिंग्स आहेत, काय तुमचं? नक्कीच नाही, हरिश्रीमध्ये खेळायचा अनुभव माझ्या खूपशा मुलांना पुढे आलेले आहेत। आमच्याकडून खूप मुलं हरिश्री आणि गालशेडमधून खेळून मुंबईसाठी खेळलेले आहेत। खूप चांगले चांगले विद्यार्थी तयार झालेले आहेत। खूप जुनी अकॅडमी आहे आमची विरारची, त्या शाळेच्या क्रिकेटमधून त्या मुलांना संधी मिळते। अकॅडमीमध्ये तेवढी नाही मिळत, पण शाळेच्या स्पर्धांमधून नक्कीच, आणि ह्या हरिश्रीमधून मिळते, ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। तुमचं कम्युनिकेशन जी आहे या मुलांशी बोलताना, संवाद साधताना तुमच्या स्वतःच्या फिलिंग्स काय आहेत? कारण का की हा एक वेगळा आनंद असतो या लहान मुलांना। माझ्या वयामध्ये मला गायलशील हरिश्री नाही मिळाला, पण जेव्हापासून कोचिंग सुरू केलं त्या मुलांना तेच समजत होतो की ह्याच्यातून मुंबईचे आणि मुंबईकडून इंडियासाठी खेळाडू तयार झालेले आहेत। खूपसे मोठे मोठे खेळाडू या स्पर्धांमधून खेळलेले आहेत। सचिन आहे, कांबळी आहे, इतर आमरे सर आता होते, अजून बाकीचे चंदू सर, सगळे खेळलेले आहे स्पर्धेतून। तुम्हाला मिळते नशिबानी। आणि मुंबईकडे येऊन आधी सुरुवातीला रिस्ट्रिक्टेड होतं ना, दहीसरच्या पलीकडे नव्हतं, ती एंट्री दिली मुंबई क्रिकेट असोसिएशनने आणि MSSAने। ते खूप मोठे आमच्याकडच्या मुलांसाठी एक संधी उपलब्ध करून दिली आहे। मुंबईसाठी पायरी एक पुढे अजून मिळते। नाही, अतिशय चांगली गोष्ट आहे। सी द पॉईंट इज वॉट की हॅरिस शील्ड जी आहे ती 200 टीम्स पार्टिसिपेट करतात, यांची विरारची टीम आहे, एक दुसरी टीम आहे ती सेंट्रल सबबची ठाण्याची टीम आहे। तर त्यामुळे हे जे मुंबई क्रिकेट जे आहे, शालेय क्रिकेट जे आहे, ते सबबपर्यंत गेलेले आहेत, पूर्ण डहाणूपर्यंत गेले, त्यांनी इकडे कर्जतपर्यंत गेलेलं आहे। आणि त्यामुळे नॅचरली जी मुलं की ज्यांना त्या व्यवस्थित संधी मिळत नसायच्या, कारण साऊथ मुंबईमध्येच जास्त केंद्रित होतं क्रिकेट, पण आज तसं नाही, आज सबबमध्ये बऱ्यापैकी गेलेलं, त्यामुळे जनतेपर्यंत, सामान्य जनतेपर्यंत क्रिकेट पोचवलं गेलेलं आहे। नाही, नक्कीच मुलांना गायलशील हॅरिसशील खेळणं म्हणजे असं MCA साठी खेळण्यासारखं त्यांना वाटायला लागले सध्या, आणि परफॉर्मन्ससाठी खूप डिवोटेड आहेत ती मुलं, सगळी मेहनत करायला तयार आहेत। नाही, ॲब्सोल्युटली, आणि क्रेडिट तुमच्यासारख्या प्रशिक्षकांना जातं। आय विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम SRG। थँक्यू व्हेरी मच। थँक्स अ लॉट अँड ऑल द बेस्ट। थँक्यू।